दुष्काळाचं सावट होतं खूप. मी तर जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणी गावागावात गेलं, बीडमध्ये काही ठिकाणी गेवराई वगैरे मध्ये गेलं. नदीचे पात्र पूर्ण नदीने सोडून, म्हणजे नदीने पात्र सोडले की आपणच नदी पात्रात राहायचो वर्षानुवर्ष, माहितच नाही ना दुष्काळी भागात एवढा पाऊसच नाही, पूर्ण वाहून गेलं. अशा वेळी 32,000 कोटीचं पॅकेज हे या मराठवाड्याच्या दुष्काळी भागासाठी देण्याचं काम आम्ही केलं. आज सरकार आमचे, देशात आमचे, तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री आहेत, तिसऱ्यांदा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आहेत. आमच्या सुनेत्राताई आता परत उपमुख्यमंत्री झाले, राजीवदादाचा त्या वारसा चालवणार आहे. हे सगळं आपल्याकडे असताना आपण दुसरीकडे मत देऊन काय मिळणार आहे? कोणी तुम्हाला म्हणाले विकास करू विकास करू, ते काय विकास करणार आहे? त्यांच्या पक्षाचे एकेका राज्यातून ते बाद होत चालले, देशातून बाद झाले, ते काय विकास करणार आहेत? कोणाच्या आधारावर विकास करणार आहे? विकास कोणी करू शकतं ते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची इथे युती करू शकते. आणि या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजय रूपी आशीर्वाद देऊ शकता. देणार आहेत का नाही? नाही तुम्ही आपलं जीव मुठीत धरून आले, आईशी भांडून आले, तर त्याचं तुम्ही सकारात्मक आम्हाला मतदान रूपी ओटी भरून ह्या तिघी लक्ष्मी आणि बाकीचे सगळे यांना आशीर्वाद द्या. गडबड करू नका. मी पैसे मोजत नव्हते, मी काळजी मोजत होते. या प्रत्येक घरात मग कुठं 1000-2000 कडे पडायचंय? मला माहिती पुन्हा काय होतं इलेक्शन मध्ये, सगळे एकमेकांचं तोंड बघतात. मग 2 दिवस आधी काय काय सुरू होतं त्या कसल्याही पळी पडायचं नाही. नुसतं व्हिडिओवर मतदान दिलंय, स्वतः येऊन हात जोडते तुमच्यासाठी, या लोकांसाठी. तुम्ही तुमचा आशीर्वाद पाठीशी उभं राहा. आणि त्यांनाही सांगते, एकदा निवडून आल्यावर माणसाला काय वाटतंय, जरा टाईट होऊन जाते माणूस. त्याला वाटतं आम्ही काहीतरी झालो. मला सगळे विचारतात, ताई तुम्ही मंत्री आहेत, तुम्हाला किती वाटत असेल? म्हणजे मला काही अहंकार वाटत नाही. मी यश बघितले, मी अपयश बघितले, मी प्रचंड मोठा विजय बघितलाय, मी प्रचंड दुःखात लोटणारा आत्महत्या लोकांनी करावा इथंच केली, लातूर जिल्हा अहमदपूरमध्ये आत्महत्या करावी, लोकांना वाटावा असा पराभव देखील बघितली. गुंडे पंचायत समिती अंदोरीचे सुधीर शिवाजीराव गुट्टे आणि तोडगाव पंचायत समितीचे डॉक्टर अंजली रामेश्वर गौंड यांना आपण प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. जिल्हा परिषद गट रोकडा सावरगाव अश्विन दोंडीराम नागराळे, पंचायत समिती गण त्यांची खूप वर्षाची मागणी होती आपल्याला किनगावकरांची की या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावं. किनगाव जरी ग्रामपंचायत असलं तर 50 खेड्याच्या आसपास जवळ बसलेलं गाव आहे. खेड्यामध्ये राहणारा हा समाज आहे, गोरगरीब लोक आहेत, त्यांच्या आरोग्याची सोय म्हणून ताई 2019 मध्ये या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिलेली आहे. ज्या हेलिकॉप्टर आपलं उतरलं तिथे देखील आज आपण स्टेडियम उभा करतोय. अर्धवट आहे अजून, त्याला आपल्याला निधी देणार आहेत आणि दादानी त्याला देखील देण्याचं मान्य केलं होतं. ते उर्वरित पूर्ण करून घ्यायचं काम माझी जबाबदारी आहे. म्हणून मला विनंती करायची आहे, मी अधिक बोलणार नाही. ताईला खूप 2-3 कार्यक्रम आहेत, पण ज्या ज्या भागामध्ये जे उमेदवार उभा केलेत, कुठं घड्याळाचे कुठं कमलाचे आहेत. आज धनुशेठ मुंडे साहेबांची मला इथे आठवण होते. मागल्या वेळेस माझा फॉर्म भरून धनुशेठ त्यांचा नंतर भरला आणि आज तुमच्या समोर जे उभा आहे धनुजी मुंडे आणि पंकजा ताईच्या आशीर्वादामुळे मी आज उभा आहे. भाजपला आमचे सगळे उमेदवार, आपल्याला काळजी करायचं कारण नाही. माझ्या प्रचारासाठी मुंडे साहेबांनी फॉर्म भरून पहिले काम केले त्यांनी आणि पूर्ण समाज माझ्या पाठीमागे उभा केला. हे आम्ही कधी विसरू शकत नाही. ताई देखील येणार होत्या, पण इतका त्यांचा शेड्यूल टाईट होता, न येता मोबाईल व्हॉट्सअपवरून जनतेला आवाहन केलं की बाबासाहेब पाटील अहमदपूर मधून विधानसभेची निवडणूक लढत आहे, बाबासाहेब पाटलाला मतदान रूपी आशीर्वाद द्या. आता तर या तुमच्या कार्यकर्त्यासाठी आपल्या मला फोनवरून संदेश दिला तर मी मंत्री होऊ शकलो. आता हे भागवत तू काळजी करू नकोस, गुंडे साहेब तुम्ही काळजी करू नका, रेखाताई तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत, ताई तुमच्या पाठीमाग आहे. पण हायगाई करायचं कारण नाही, पुढच्याला कमी समजायचं काही कारण नाही आहे.
म्हणून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ताई माझ्या मतदारसंघात आल्या, किंगडम मध्ये आल्या म्हणून त्यांचं मी स्वागत करतो. आणि 7 तारखेला आपल्या उमेदवाराला पॅनल टू पॅनल पंचायत समितीला जेवढं झालं तेवढं जिल्हा परिषदला झालं तेवढंच पंचायत समितीला मतदान सारख्या प्रमाणामध्ये टाकणं आणि कार्यकर्त्यांनी तसा प्रचार करणं हे महत्वाचं आहे. कुणाचाही भूलथापाला बळी पडू नका. लोक येतील, ते काम करू शकत नाहीत, बोलून जातील, तुमच्या कोपराला गोळवतील. तो अनुभव खूप वेळेस तुम्ही घेतलाय, म्हणून आधी काही बोलत नाही. 7 तारखेला आपल्याला ह्या सगळ्या उमेदवाराला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आदरणीय दादाला या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करावं एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमेदवार कमल माधवराव सर्वदे यांना आपण आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करायचं आहे. बर, शिरूर जिल्हा परिषद गट तिथले उत्तम संभाजी माने, पंचायत समिती गट शिरूर मधले सुरेश बाबासाहेब पाटील आणि वळसंगी येथील पंचायत समितीचे रवींद्र शामराव बोडके. अरे तुम्ही असं 700 कोटी, मी एक अभियंता असताना सुद्धा मला त्याच्यावर किती शुल्क द्यावं लागते हे मला 4दा विचार करावा लागेल. 4700 कोटी घेताना म्हणजे हा जो विकास होत आहे, हा विकास फक्त विकासाची दृष्टी असलेले नेते या देशात उदयाला आले. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही देश राज्य आपला प्रगती करत आहे त्या राज्याला दिशा देण्याचं काम आणि आम्ही जे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देऊन ह्या विकासाला आणखीन वर चालना देण्याचं काम आपल्या हाती आहे. आता देशात मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यात राष्ट्रवादी आणि अजितदादा आणि फडणवीस साहेबांचं सरकार आहे. देश राज्य आता समजा आम्हाला तुम्ही निवडून दिलं, 100% आमची जिल्हा परिषद येणार आहे त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि जिल्हा परिषदवर जर आम्ही निवडून आलो तर जिल्ह्यावर आमची एक पायरी राहील. देशाची एक पायरी, राज्याची एक पायरी, जिल्ह्यावर बी राहील आणि आम्ही राहू. आणि पंचायत समितीला जे काही उमेदवार आपले निवडून येतील ते तालुक्यावर राहतील. असा तालुका, जिल्हा, राज्य, देश अशा पायऱ्या करत आणखीन आपल्याला विकासाचा कळस गाठायचा आहे. माझी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना एकच विनंती आहे, येत्या 7 तारखेला आपलं अगोदर मतदान 5 तारखेला होतं, परंतु अजितदादांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे हा मतदानाचा कार्यक्रम 2 दिवस पुढे ढकललेला आहे. खरं तर अजितदादांच्या निधनाने सर्वच जनता हळहळली. खूप काही आजही जनता विसरली नाही. अजितदादांनी जो काही विकास केला, कार्यकर्ते सांभाळले, जो काही आशीर्वाद, धीर नेत्यांना कार्यकर्त्यांना दिला ते आजही जनता विसरलेली नाही. आता येत्या 7 तारखेला आपण भारतीय जनता पार्टीचे 3 मतदारसंघ आणि राष्ट्रवादी पक्षाचे 3 मतदारसंघ आणि 6 पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या आणि 6 पंचायत समित्या भाजपच्या. जिथे जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे कमळावर कमळ या निशाणे पुढील बटन दाबावं आणि जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तिथं घड्याळ चिन्हापुढील बटन दाबून अंधोरी जिल्हा परिषद, किनगाव जिल्हा परिषद, रोकडा सावरगाव जिल्हा परिषद, हाडोळती जिल्हा परिषद या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं. मी अंधोरी गटातील आहे. माझ्यासमोर घड्याळ असणार आहे आणि माझ्या 2 गौडताई आणि सुधीर भाऊ पुढे घड्याळ असणार आहे. यांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्या लाडक्या बहिणी, सर्वप्रथम मी आपले लोकनेते आदरणीय श्री गोपीनाथजी मुंडे आणि श्री अजितदादा पवार यांना वंदन करते. आज आपण सर्वजण इथं होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका याच्या
महायुतीतर्फे राष्ट्रवादी पार्टी, अजित पवार सरांचा गट, भाजप आणि रिपाई या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. आपल्याला अहमदपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे 6 गट आहेत आणि प्रत्येक गटामधून पंचायत समितीचे 2 गण आहेत. अशा 6 जिल्हा परिषद उमेदवारांसाठी आणि 6×12 म्हणजे 12 पंचायत समिती गणाच्या उमेदवारांसाठी आपला आता प्रचार सुरू आहे. येत्या 7 तारखेला मतदान आहे. तर माझी विनंती आहे सर्वांना की आपण सर्वांनी एकच निकष ठेवून